अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड तसेच काँग्रेस काही इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अंजनगाव शहरातील तहसीलदार यांना निवेदन दिले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत मोदीची तुलना करणाऱ्या आक्षेपार्ह पुस्तक आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचा तालुक्यातील सर्वच राजकीय सामाजिक संघटनांनी निषेध केला आहे। आपल्या महाराष्ट्राचं नव्हे त्या देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना जे आपल्यासाठी पूजनीय आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन किंवा त्या माणसाचं कोणी अनुकरण करून त्यांची तुलना करून एखादा लेखक जो दिल्लीत राहतो, दिल्लीतला एक जय भगवान गोयल नावाच्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजाच्याबद्दल एकेरी भाषेत बोलून आणि दुसरी भाषा म्हणजे अशी की आज के शिवाजी नरेंद्र मोदी, म्हणजे या नरेंद्र मोदीची चापलुसी करण्यासाठी, या बीजेपी वाल्यांची चापलुसी करण्यासाठी हा लेखक अशा प्रकारचा आपल्या आराध्य दैवताबद्दल अशी अवहेलना जर करत असेल तर ते निंदनीय आहे। हा ती घृणास्पद बाब असल्यामुळे आम्ही महाराष्ट्र स्तरावर सर्व अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचा निषेध नोंदवलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी संबंधित पुस्तकावर बंदी आणावी तसेच लेखक भागवत गोयल यांना बंदी आणावी तसेच भागवत गोयल त्यांच्या विक्री व प्रसिद्धीस प्रतिबंध घालावा असे निवेदन अंजनगाव सुरजी तालुका ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटी तसेच संभाजी ब्रिगेड यांनी तहसीलदार अंजनगाव सुरजी यांना दिले। आताच नुकतं 12 जानेवारीला झालेल्या पुस्तकाच्या अनावरणात छत्रपती शिवाजी महाराजची तुलना एका बुद्धिभ्रष्ट गोयल या लेखकाने नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेली आहे। आम्ही महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी व सर्व संभाजी ब्रिगेडचे मावळे या गोष्टीचा निषेध करतो व केंद्र व राज्य सरकारला सूचना देतो, हे पुस्तक जर प्रकाशित झालं तर महाराष्ट्रातील एकही भाजपचं कार्यालय दिसणार नाही, तमाम भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येईल असा संभाजी ब्रिगेडतर्फे इशारा देतो व ह्या गोष्टीचा निंदनीय गोष्टीचा निषेध करतो। यावेळी तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद दाडू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, निलेश घोडेवार, राजू कुरेशी, अब्दुल करीम, अब्दुल कलाम, किशोर खळसे आदी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं। विदर्भ न्यूज करिता अंजनगाव सुरजी येथून रवींद्र वानखडे।